महावितरणच्या स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध. प्रथम इंदिरानगर द्वारका परिसराचा वीजपुरवठा सुरळीत करा, माजी आमदार वसंत गीते यांची मागणी. नाशिक रोडच्या विद्युत भवनमध्ये अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना निवेदन देऊन केली चर्चा. इंदिरानगर व द्वारका परिसरात अनियमित वीज पुरवठा होत असतो. सरासरी दिवसात 7 तास वीज पुरवठा खंडित असते. या सर्व वीज ग्राहकांच्या तक्रारींची जाणीव माजी आमदार वसंत गीते यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना करून दिली. नाशिक रोडच्या विद्युत भवनमध्ये महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्याकडे ग्राहकांच्या तक्रारींचा पाढा वाचला. तसेच विविध विषयांवर चर्चा केली. महावितरणचे कामकाजाबाबत ढिसाळ नियोजन असताना स्मार्ट मीटरचा हट्ट का, असा प्रश्न वसंत गीते यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला. तसेच कामकाज सुधारण्यासाठी 6 सूत्रीय उपाययोजना सुचवल्या. पुढील 25 वर्ष वीजपुरवठा सुरळीत होईल असे काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला. नाशिक शहरात व विशेषतः मध्य नाशिक मतदारसंघातील द्वारका व इंदिरानगर परिसरात मागील 5 वर्षात विजेच्या समस्यांमुळे नागरिक वैतागले आहेत. सरासरी 7 तास दिवसा वीजपुरवठा बंद असतो. विचारणा केल्यास अधिकारी नीट उत्तर देत नाहीत. महावितरणला वाली नसल्याची तक्रार माजी आमदार वसंत गीते यांच्याकडे परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यातच स्मार्ट मीटरच्या नावाखाली नागरिकांची पिळवणूक होणार असल्याने व मानसिक त्रास वाढणार आहे, ही बाब मांडत स्मार्ट प्रीपेड मीटरला नाशिकचे माजी आमदार वसंत गीते व माजी महापौर विनायक पांडे यांनी विरोध दर्शवला. महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी पहिले 24 तास वीजपुरवठा सुरळीत करावा, आहे ती यंत्रणा व्यवस्थित सांभाळावी आणि मग स्मार्ट मीटर लावण्याचा तगुलकी निर्णय घ्यावा, अशी भूमिका वसंत गीते यांनी मांडली. यासोबतच यंत्रणा सुधारण्यासाठी 6 सूत्रीय उपाययोजना सुचवल्या. सुरळीत वीजपुरवठ्याबाबत त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा महावितरण कंपनीविरुद्ध जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, निरंजन टकले, संजय दंडगव्हाळ, जितेंद्र धनवटे, संदेश फुले, संदीप कानडे, सुभाष कडलग, आकाश खोडे, प्रकाश खोडे, प्रवीण जाधव, सरप्रीत सिंग बल, पंकज कपोते, अजित पाठक, कुंतल जाधव, संग्राम गिलबिले, आशिक नाशिककर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश पठाण, जय कोतवाल, दर्शन लड्डा आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी आपली प्रतिक्रिया देताना नाशिक मध्य मतदारसंघाचे माजी आमदार वसंत गीते म्हणाले की माझ्या आमदारकीच्या काळात वीज पुरवठ्याबाबत पुढील 15 वर्षांचे नियोजन केले होते. नाशिकचा विकास आराखडा बनवताना महावितरण कंपनीला प्राधान्य असते. त्यांनी सब स्टेशनसाठी जागेची मागणी केली पाहिजे. नाशिकला स्मार्ट व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवायचे असेल तर पुढील 25 वर्षांचे कामाचे नियोजन करणे गरजेचे आहे. दरम्यान स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यासंदर्भात वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात तीव्र जनआंदोलन छेडण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.